साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगांव। तुम आगे बढ़ो। बोलो तुम्हाला 2 महिन्याचे पैसे जुलै आणि ऑगस्टचे उद्याच्या 17 तारखेला तुमच्या अकाउंटला येतील। 17 तारखेला काही ठिकाणी फॉर्म भरायला थोडंसं गडबड झाली आहे आणि त्या पैशांची व्यवस्था केलेली आहे। काही काळजी करू नका। असं दर 2 महिन्याला 3-3 हजार रुपये आम्ही देणार, म्हणजे महिन्याला दिला। ठीक आहे ना, त्याचा ठीक वापर करा। माझ्यासारख्या एका जनसेवकाची जनता हीच देव आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे। 3 दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन जसं स्वराज्य उभं केलंय, त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचं दुःख, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याचप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत। महिला, युवा, युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत। जनतेची सेवा करणं हा आमचा धर्म आहे। आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत जनतेला आश्वासित केलं। तेहतीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत। शेतकऱ्यांना मदतही केली। माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होतं। शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि 0% व्याजानं कर्ज द्यायलाही सुरुवात केली। त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतोय, हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितलंय। अजूनही महिलांचं सबलीकरण करण्याची गरज आहे। राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला। अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला। अजूनही अर्ज भरले जात आहे। घाबरू नका, तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे, असाही शब्द अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिला। दिनांक 17 ऑगस्टपर्यंत बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। कालच कॅबिनेट बैठकीनंतर 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आज इथं आलो आहे। हा चुनावी जुमला नाही, तुम्ही साथ द्या। ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, हा अजितदादाचा वादा आहे, असा विश्वासही अजित पवार यांनी महिलांना दिला। हे राज्य सरकार कुणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे। तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कुणासाठी खर्च करायचा, असा सवाल करतानाच सर्व मुलींना मोफत शिक्षण देणारे, वर्षाला 3 सिलेंडर मोफत दिले जाणारे, शेतकऱ्यांचं शेतीचं वीज बिल माफ केलंय, मागचं आणि पुढचं वीज बिल भरायचं नाही, वायरमन विचारायला आला तर त्याला माझं नाव सांगा, काळजी करू नका, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा शब्दही अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला। कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतो। त्या कांद्यानं पार वांदे केले आहेत, त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवा असंही केंद्र सरकारला सांगण्यात आलंय, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। येणारी विधानसभा निवडणूक माझ्या माय माऊलींची आहे। या निवडणुकीत त्यांचं काम महत्त्वाचं आहे। आपला मुलगा, आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करू, असं आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिलंय। आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही, आम्ही सत्तेत सहभागी झालो कारण त्यातून लोकोपयोगी विकास कामं करता येतात। आज मी जे काही करत आहे ते सत्तेत नसतो तर करू शकलो नसतो, पण आज सत्तेत आहे म्हणून तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीज माफी केली आहे, मोफत 3 सिलेंडर देत आहोत। हे मी सत्तेत आहे म्हणून करू शकलो। आमची प्रशासनावर पकड असल्यामुळे आम्ही काम करू शकतो, हेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं। सर्व जाती धर्माचं हे सरकार आहे, चांगल्या योजना तुमच्यासाठी आणल्या आहेत। आता खोट्या नाट्या गोष्टींना बळी पडू नका। जे लोकसभेत झालं ते विसरून विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी आशीर्वाद द्या, अशी हाक अजित पवार यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना घातली। जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या बसनं दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचं जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून भव्य स्वागत केलं। दिंडोरी येथील सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। या जनसन्मान यात्रेचं प्रास्ताविक दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केलं। या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,
कृषी मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, दिंडोरी। दर 2 महिन्याला 3-3 हजार रुपये आम्ही देणार, तुमच्या महिन्याला दिला ठीक आहे, त्याचा नीट वापर करा।